हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? चला, आज आपण पुरणपोळ्या बनवतो आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणाऱ्या पोळ्या बनवतो आहे बरं आपण आज. त्यामुळे जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघाल तुम्ही, अशी मी अपेक्षा करते. आणि आपण पोळ्यांना सुरुवात करूया. पोळ्या बनवण्यासाठी मी इथे चणा डाळ घेतली आहे, म्हणजेच हरभरा डाळ घेतली आहे. निवडून घेतलेली आहे स्वच्छ. डाळ निवडून घेतली की नंतर 2 ते 3 पाण्याने डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून डाळीवर जी धूळ वगैरे बसलेली असते ती धूळ निघून जाईल. त्यानंतर कुकरमध्ये मी डाळ शिजायला टाकलेली आहे. आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत डाळ शिजवण्यासाठी. नंतर इथे परात घेतली आहे मी. परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी आपण मैदा घेतला आहे. आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून आपण छानपैकी असं कणिक मळून घेतलेलं आहे. कणिक जेवढं तुम्हाला छान मळून घेता येईल तेवढं मळून घ्या. पोळी सर्व कणिकवरच डिपेंड असते. चला, थोडंसं तेल टाकून मी हे कणिक भिजायला ठेवलेलं आहे 15 ते 20 मिनिट. तोपर्यंत बघा आपली डाळ शिजून तयार आहे. डाळ अगदी मस्त शिजलेली आहे, अगदी छान गळालेली आहे डाळ. गरम गरम डाळ आहे तोपर्यंतच मी झाऱ्याच्या साहाय्याने डाळ एकदा परत मिक्स करून घेते आहे. आणि थोडी अशी कुस्करूनही घेते आहे, जेणेकरून ती लवकर बारीक होईल. नंतर झाकण ठेवलं आहे. आणि इथे बघा छोट्या छोट्या मी गुळाच्या ढेप्या घेतल्यात. तुम्ही मोठा गूळ घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर हा गूळ मी इथे किसून घेतला अशा प्रकारे. गूळ किसून झाला की नंतर आपण कढई ठेवली आहे गॅसवर. कढई गरम झाली की त्यामध्ये जी शिजवलेली डाळ आहे चणा डाळ, ती चणा डाळ टाकली आहे. चणा डाळ अशी आपल्याला छानपैकी स्मॅश करून घ्यायची आहे. झाऱ्याच्या साहाय्याने जेवढी जमेल ना तेवढी स्मॅश करून घ्या. नंतर आपण जो गूळ किसला होता ना, तो गूळ टाकला मी इथे. डाळ आणि गूळ आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. जेवढं जमेल ते डाळ आणि गूळ शिजवताना तेवढं स्मॅश करून घ्या, म्हणजे पुरण वाटायला नंतर जड जात नाही. चला, मी डाळ आणि गूळ मिक्स करते आहे. तोपर्यंत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा. नंतर मी 3 ते 4 इथे वेलची घेतलेली आहे. वेलची साखर टाकून मी वाटून घेतलेलं आहे, अगदी बारीक वाटून घेतलेली आहे. आणि इथे आपण वेलची पूड टाकत आहोत. वेलची पूड टाकल्यानंतर वेलची पूड, डाळ आणि गूळ आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे एकसमान, जेणेकरून जी डाळ आहे ती खाली चिकटू नये कढईला आणि करपू नये म्हणून. बघा आपली डाळ गूळ एकत्र मिक्स छानपैकी झालेली आहे. नंतर मी इथे पुरणाची चाळण घेऊन पुरण वाटलेलं आहे. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर बापरे किती उत्तम ना, तुम्ही त्यावर अगदी वाटू शकतात आणि खूप छान चव लागते. पण काय करणार, आपल्याकडे नाही ना वरवंटा पाटा, आपण यावरच भागूयात. चला, तुम्हाला दाखवते मी पुरण किती छान आपलं तयार झालेलं आहे. अगदी मऊ लुसलुशीत तयार झालं की नाही बघा बरं. बघा खूप छान पुरण झालेलं आहे. मी तुम्हाला एक गोळाही करून दाखवला आहे, बघू शकता तुम्ही. चला, पुरण इथे तयार आहे आणि आपली कणिकही भिजून छान तयार आहे. कणिक बघून म्हणत असाल ना तुम्ही किती छान कणिक झाली आहे, मस्त मस्त. चला, नंतर पिठाचा एक उंडा करून घेतला आहे, गोळा करून घेतला आहे. आपल्याला छान अशी पारी करून घ्यायची आहे त्याची. नंतर त्याच्यामध्ये आपण जे पुरण केलेलं आहे ते पुरण त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, स्टफिंग करणार आहोत. जेवढं पुरण बसेल तेवढं तुम्ही टाका तुमच्या अंदाजानुसार. छानपैकी एक गोळा करून घेतलेला आहे, पुरण टाकले आणि आता पोळी लाटून घेऊया. तुम्हालाही गोल गरगरीत पोळी येते का? लाटणं न उचलता आपण तुम्ही पोळी करता का? मी तर करते बाबा. चला, आपली पोळी इथे लाटून झालेली आहे. पोळी आपण छानपैकी भाजून घेऊया. तवा छानपैकी गरम झाला की मग पोळी टाकायची आपल्याला. आणि बघा दिसतंय ना पुरण सर्वत्र. टम्म फुगली की नाही आपली पोळी, बघा तुम्ही. खूप छान होती पोळी, एकदा करून बघा.
चला पोळी करून बघा आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपला जो चॅनल आहे त्याला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा.